मीरा, रुद्रकेतूंच्या अस्थींचा श्रद्धापूर्वक स्वीकार कर. बाबा, हे सगळं जे घडलं ते खूपच अद्भुत आणि विलक्षण आहे. पण एक मात्र नक्की की आपण एक महत्त्वाचा टप्पा पार केला. अनन्या, हा अनन्या बोल. काय? तू हे कसं बोलू शकतेस? अगं तूच म्हणालीस ना की तुला वेदाजवळ झोपायचंय, तिच्यासोबत टाइम स्पेंड करायचंय, म्हणून मी गेले होते माझ्या रूम मध्ये. आणि आता तूच म्हणतेस की वेदा कुठे गेली तुला माहित नाही. अनन्या, मला माफ कर ग. असं कधी डोळा लागला मलाच कळलं नाही. चुकलं माझं. आई प्लीज, हे बघ, आता वेदाला शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे. दादा येतच असेल आता. आई, हा सुरा इथे कसा आला? मला नाही माहिती अनन्या. वेदा, वेदा, अनन्या, तू होतीस ना तिच्यासोबत? कुठे गेली मग ती? आणि तुला कळलं कसं नाही? आता दादाला कसं सांगू की मी वेदासोबत नव्हते? अनन्या, काय विचारतोय मी? अथर्व, अरे अनन्या काही वेळासाठी खाली आली होती. मी होते वेदासोबत. मी तिच्या अंगावर हात सुद्धा ठेवला होता, पण मला कधी झोप लागली मला कळलं नाही. आणि जेव्हा मी उठले तेव्हा ती तिथे नव्हती रे. मीरा, या मंजिरीनेच गायब केलंय वेदाला. अथर्व, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझी चूक झाली. मी तिच्यासोबत असायला हवं होतं. ऐक ना, आपण शोधूया तिला. आपण सगळे शोधूया तिला. हा, मी वर जाऊन बघते. वेदा, मी इथे तुझी मदत करण्यासाठीच बसले. हे बघ, मी सुरुवातीपासून तुला एकच मार्ग दाखवते, पण तू प्रत्येक वेळेला चुकीचा मार्ग निवडतेस मीरा. तू माझी अट मान्य केली असतीस ना, तर वेदावर ही परिस्थितीच आली नसती.
आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की तू घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे दुसऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतायत. कधी अथर्व, कधी अंबिका, कधी शिवनाथ आणि आता आपली चिमुकली वेदा. तिला तर हेही कळत नसेल की तिचा सगळ्यात मोठा शत्रू मी नाही, तिची स्वतःची आई आहे. गोड चिमुकली नाहक या सगळ्यात अडकली ग.